तू कस काय इकडे आलायस? अहो नाही काका, ते बारक्या बहिणीच लगीन नाही होय. अरे हो होय, मग काय पत्रिका द्यायला आलास काय? अहो पत्रिका तर द्यायचीच आहे तुम्हाला, पण आणि जरा एक महत्वाचं काम होतं तुमच्याकडे. मग लाजाय कशाला लागलायस? बिनधास्त बोल. हा काका, तेच मग बारकीच्या लग्नासाठी एक 2-3 लाख रुपये उसणं लागणार होतं. 2-3 लाख? लिटल बॉय, तुझा काका राजा आहे, राजा माणूस नाही. सहज तोंडाला आल्या का बोलायला लागलास की 2 लाख रुपये द्या. ते काय खायची गोष्ट आहे? अहो नुसतं असं उधार नको आहे काका मला, कुणाकडनं असं 4-5% व्याजाने भेटले तरी चालते. प्लीज काका, असं रिकाम्या हाताने घालू नका. मला लई आशेने आलोय तुमच्याकडे. प्लीज जरा बघा काय तर. बरं ठीक आहे, तू म्हणतोय म्हणून माझ्या मित्राला फोन करतो. काय रे अरविंद, एवढ्या अर्जंट का बोलवलंस? काय नाही हो, माझा पुतण्या आहे, याला एक व्याजानं 2 लाख रुपये पाहिजे होते. अरे पण अरविंद, बघ काय असलं तर दे, लाडका पुतण्या आहे माझा. बरं ठीक आहे, तू म्हणतेस म्हणून देतो, ते सगळं ठीक आहे, पण गॅरंटीचं काय? मी स्वतः आहे ना इथं, मी स्वतः गॅरंटी आहे. त्यानं नाही दिलं तर मी देतो. अहो थँक्यू काय काका, लय उपकार झाला तुमचं. येतो मी. हा चालतंय बाळा. हा अरे अरविंद, तू अख्ख्या गावाला पैसे देतोस आणि पुतण्याला काय होते? लिटल बॉय, मी जर स्वतः पैसे दिला असतं तर त्या पैशाला किंमत नसती, पण कोणा दुसऱ्याकडे घेऊन दिले ते म्हणल्यावर म्हणजे पैसे माझं देणार मीच, फक्त नाव तुझं. काय रे अरविंद, असं का? असं का म्हणजे? तुला तर माहिती आहे मी किती नातेवाईकांना पैशाची मदत केली होती. अरे व्याज सोड, पण एकानं सकड अजून मुद्दल द्याचं नाव काढलेलं नाही. म्हणून यावेळी तुझ्या खांद्यावर बंदूक ठेवून गोळी मारायला लागली. म्हणजे कसं, एका गोळीत 2 पक्षी. डिजग्याव. कारण या आरामखोरांना घेताना गोड वाटतंय पण देताना नाही, म्हणून असल्याशी असंच वागायचं. कसं? असं.